आणि असं हे जे तू ठरवलेलं आहेस की आता एक मालिका झाली, पुन्हा एकदा तू झी वरतीच येते आहेस, तर काय सांगशील त्याच्याबद्दल? तर सर 9 वर्षांनी येत आहेत, ते 12 वर्षांनी. हा, तू 9 दिवसांनी 6 महिन्यांनी. हा, ते तर मला वाटतं की झीचं माझ्यावरती प्रचंड प्रेम आहे आणि ते तसंच राहावं. आणि झी मला विचारत नाही, मला हक्काने सांगतं की तू यायचेस. ह्यातच मी खूपच खुश आहे आणि मला मी भाग्यशाली समजते की झी माझ्यावरती एवढा हक्क गाजवतो. आणि मला अजून छान म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हणजे हे जे मोठे दिग्गज कलाकार आहेत, ज्यांना लहानपणी मी झी मराठी बघता बघता मोठी झाली आहे, त्यांच्याबरोबर आता मला खुद्द काम करता येते आणि काम करायला संधी झी मराठी देते. तर ह्याच्यासाठी मी आय एम मोर दॅन ब्लेस्ड. आय फील अमेझिंग. पण तू एकटी नाहीयेस, तुम्ही गँग बनवून आला. त्याचं काय त्या मालिकेतनं? हो, म्हणजे हे एक सरप्राईजच होतं माझ्यासाठी सुद्धा. कारण जेव्हा कास्टिंग होत होतं तेव्हा माझ्या मैत्रिणी जसं वल्लरी आणि भूमिजा, त्या दोघीही मला सांग तू ये ना, तू पण ये. तर नेमकं त्यावेळेला मी बाहेर होते आणि पण ते योगायोगाने जुळून आलंच आणि आम्ही तिघी परत एकत्र आल्या. सो आय एम व्हेरी मच हॅपी की मजाच येईल आता पुन्हा येईल. वा वा वा, म्हणजे थोडक्यात या मालिकेत बहुमत तुम्ही सिद्ध केलेलं आहे तुमचं. आणि आता शुभ